तुम्ही पीडितेचे सीडीआर क्लिक करता, पीडितेचे मग ते कसे गेले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्समध्ये होते. तुषार दोषी हा बोल, बरोबर आहे, मान्य मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकारी? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा? खरं तर ते इथं असायला पाहिजेत, ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं? सर मी पण आपण ऐका, एकीकडे आपण डीवायएसपी विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटल्यास सर 2 दिवस थांबतो व्हायचं. आता याच्या पुढे काय बोलायचं?